4 षटकांचा सामना आहे. पंचांना देखील याची नोंद घ्यायची. आज क्रिकेटमय आजचा संडे, जबरदस्त मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा महाकुंभ या कोणगावच्या क्रिकेट नगरीमध्ये, तसंच एक हेदुटनेटच्या क्रिकेट नगरीमध्ये देखील चालू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा एक मेगा मुकाबला. भारतीय संघ विपक्ष पाकिस्तान. थोडीशी जसप्रीत बुमराहची कमी नक्कीच आपल्याला भासते, मात्र मोहम्मद शामी आपल्या पूर्ण फॉर्ममध्ये. नाणेफेक पाकिस्तानने जिंकलेली आता अपडेट आलेली. ते टॉस जिंकतील आणि आपण मॅच जिंकू. Reva Sport won the toss and they decided to field first and invited Mahera Sport या संघाला त्यांनी फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर पहिले षटक घेऊन अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. सुजित. तर सलामीची जोडी येते मैदानामध्ये. अख्तर आणि शाहरुख. बघा ती जोडी कंटिन्यू ठेवली आहे, अख्तर आणि शाहरुख. शाहरुख एका जबरदस्त गोलंदाज सुद्धा आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने विकेट घेतलं होतं, धावा काढल्या होत्या आणि तोच रणनीती इथे कर्णधार आसिफ याने कंटिन्यू ठेवली आहे. ना त्यावेळेस बॅट्समॅन सहजा फलंदाजीला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करत नाही. गोलंदाज सुजित. हो पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनला आणि चेंडू जातोय टू सीमा पार चौकार. जाताना अनंत हलवाईची पेटी घेऊन जाणे हा जिजूचं कर्तव्य. चला गोलंदाज तयार. सुजित. आणि तसं देखील सासरच्या मंडळींचं जावयावरती खूप प्रेम असतं, त्याचा मानपान खूप मोठा असतो तिथे. मात्र काही वर्षानंतर तो कमी देखील होत असतो. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, लगातार तिसरा चेंडू हवेमध्ये. मात्र यावेळेस संधी नव्हती. पहिल्या 2 चेंडूंवरती, दुसऱ्या चेंडूंवरती देखील इतक्या सहजासहजी नव्हती. पहिल्या चेंडूवरती जर गडी बाद झाला असता तर नक्कीच एक मोठा आदरा बसला असता अख्तर याच्या रूपामध्ये. मात्र शाहरुख या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुजित यांच्या माध्यमातून आपल्याला. यावेळेस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या रिजनला, मोठा डिस्टन्स तिथे आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 11.
बॅटमधून चेंडू 4 धावांसाठी. दुसरा फटका चौकारात त्याच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी शाहरुख याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शाहरुख याने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. फुल टॉल वसूल करताना इथे शाहरुख चेंडूला पाठवल्या स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. दिनेश केनी यावेळेस मात्र चेंडू हवे ते लॉंग ऑफच्या रिजनला. पाहूया झेल होईल का. आणि सुंदर झेल. सोपं नाहीये मित्रांनो उन्हामध्ये असं झेल पकडणं. केली संपुष्टात. आणि इथे गडी बाद मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानचा सामना चालू आहे. आणि पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग करण्याचा निर्णय केलेला आहे. हे काही अपडेट ज्या आम्ही तुम्हाला आजच्या दिवसामध्ये देत राहू. आणि ते देखील गरजेचं आहे मित्रांनो. कारण तुमच्या मॅचेस इथे चालू असतील तरी काय क्रिकेटप्रेमी म्हणून तुम्ही भारत पाकिस्तान मॅचवरती देखील तुमची नजर असेल. याच्या छोट्या छोट्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्कीच देत राहू. प्रथमतः गोलंदाजी करणारे भारतीय संघ. आणि आशा असेल भारतीय संघाची गोलंदाजी जबरदस्त होईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. युसुफ युसुफ एक भारतीय संघाचा जबरदस्त आणि धडाकेबाज फलंदाज युसुफ पठाण. हा युसुफ कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हो पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगला गोलंदाजीचा नमुना इथं पेश करताना गोलंदाज दिनेश केने. चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. दिनेश केने यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची नजर नव्हती चेंडूवरती. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसत नाही आहे. बघा क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क खूप गरजेचं असतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना फुटवर्कची खूप गरज असते. तुमच्या बॅटिंगमध्ये हलचल पाहिजे असते. बघा क्रिकेटर सूरज राजभर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. ममता चषक 2000 क्रिकेट स्पर्धेमध्ये मंचावरती आपण शोभा वाढवली त्याबद्दल आभारी आहेत. यावेळेस मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण देते आणि एक धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या आत्ता तरी कुठे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर डॉल. पुन्हा एकदा डॉट. आणि आता मात्र कुठे एक विकेट. मात्र महिरा संघाने देखील खूप चांगला प्रभावित केलेला आहे. गोलंदाजी त्यांची खूप चांगली. पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे रेड टेप मध्ये.
लाल कॅप होती. क्षेत्ररक्षक झेल सुट्टे. 2 जीवनदान आतापर्यंत मिळाले आहेत. चेंडूवरती देखील त्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्यांनी दाखवून दिलेलं एक षटकारने एक चौकार ठोकून धाव संख्या होते ती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट्समॅन बीट. मी विनंती करतोय आलोकजी मुकादम यांना की त्यांनी क्रिकेटर सूरजजी राजभर यांचा सत्काराने सन्मान करायचा आहे. आलोकजी मुकादम यांच्या शुभ हस्ते सूरज राजभर यांचा सत्काराने सन्मान. आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतोय क्रिकेटर सूरज राजभर यांचा सत्काराने सन्मान होताना. आलोकजी मुकादम संचालक आहेत पतसंस्थेचे आणि कालपासून ते देखील खूप बिझी आहेत. आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी त्यांच्या नावावरती 2 षटकांमध्ये 1च धाव आणि 5 गडी बाद केले त्यांनी आतापर्यंत. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडूला पाठवून दिलेल्या लॉंग लेगच्या रिजनला 6 धावांसाठी हा येतोय ममता षटकार. नक्कीच वेसावकरांचे जे गाणे असतात ना, त्या गाण्यामध्ये एक वेगळीच जादू असते. अगदी मंत्र देखील गाणे असतात ते जबरदस्त असतात. आणि वेसावची पारू हा तर एक जगप्रसिद्ध गाणी आहे. धन्यवाद डी जे. एक चांगली धून आपल्या माध्यमातून डी जे धनेश, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. या बॅटर बॅक टू द डगआउट. बघा, क्लोडक फॅशनच्या वतीने ओनर जे आहेत योगेशजी जुमडे यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांना टी शर्ट असणार आहेत. पुढील 2 संघांनी तयार राहायचंय. आणि इनिंग संपल्यानंतर आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. बघा, 3रं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकाच्या अंती आपण इथे हवं असायला पाहिजे. बघा, भिवंडी क्रिकेटमध्ये याच गोष्टीची कमी आहे. टाईमला आपण महत्त्व देत नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आता मिडविकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे चांगलं कळक केलेला एक धाव पूर्ण. याने एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 26-26 वरती. 3रं षटक चालू आहे आणि 2 मातब्बर संघ मैदानामध्ये पाहतोय आपण. महिरा विपक्ष रेवा स्पोर्ट. गोलंदाज अमोल. पुन्हा एकदा चेंडूला खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र सोपा वाटणारा झेल सोडून दिलेला आहे आणि चेंडूला झेल सुद्धा दिला. मौका भी दिया और चौका भी दिया. इथे 4 धावा. मौका आणि चौका या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 30.
मोकाचे ॲड खूप फेमस झाले होते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. होय, यावेळेस मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक चेंडू जातो शॉर्ट लॉंग लेगच्या रिजनला. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 31 वरती. आणि संदेश पाटील तो इंटरव्ह्यू देखील खूप फेमस झाला होता. आंद्रे रसेलला बांगलादेशच्या एका रिपोर्टरने घेतला होता. फायनल मॅच और व्हॉट हॅपन. इथे मात्र चांगला चेंडू. लेग बाईचा इशारा येतोय. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32 वरती. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली ती 2 बाद 32. एक चांगली स्थिती देखील आपण म्हणू शकतो आणि एक पाहिजे तशी स्थिती देखील इथे म्हणू शकत नाही आपण. कारण का दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले बॅटर्स आहेत, चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. आणि इथून शेवटचं षटक आहे, इथून जर जर 12 ते 15 चांगल्या धावा आल्या ना, तर 45 प्लस एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच मानू शकतो. 45 प्लसचं एक चांगलं टार्गेट इथे सेट करू शकतो महिरा स्पोर्टचा संघ. चला प्लीज आपण स्पीड अप करायचं आहे. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था आणि दुपारचं सत्र आहे मित्रांनो. 2:30 वाजलेले आहेत आणि नक्कीच कडक उन्हामध्ये आपण ह्या मॅचेस खेळताना पाहत आहोत. सोपं नसतं मित्रांनो, इथल्या कडक उन्हामध्ये आपण मॅचेस खेळताना पाहत असतो. आणि ऑर्गनाईज करणं देखील सोपं नसतं. खूप साऱ्या गोष्टींची इथे पूर्तता करावी लागत असते. कधी कधी तर मित्रांनो 20 ते 30% बजेट हा पाण्यावरतीच जातो उन्हाच्या सत्रामध्ये. गोलंदाज येतोय शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. स्वीकार स्वीकार चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि सहजगत्या दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34 या आकड्यावरती. बघा आज भारतीय संघाने देखील एक नवीन खेळाडू हर्षित राणा याला संधी दिलेली आहे. लोअर फुलटॉ चेंडू होता, फायदा घेता आलेला नाही. गॅपमध्ये तर खेळलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. तर तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त झालेले आहे. या 2 धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 36 या आकड्यावरती. धावसंख्या 36. हळूहळू का होईना चांगल्या स्थितीमध्ये जाताना इथून अजूनही काही चेंडू शेष आहेत. एखादा मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो शॉर्ट मिडविकेटच्या रिझनला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण झालेली. बॅक टू बॅक 3 या डबलच्या धावा आपण पाहतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38 या आकड्यावरती. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. साहिल याच्या मारण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच करतोय, मात्र चेंडू हवा तसा बॅटच्या पत्त्यात नाही. जरासं नेट टायमिंग आणि चेंडूवरती जर नजर प्रॉपर ठेवली ना, तर इथून नक्कीच एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकतो.
मात्र स्वीकार चांगली गोलंदाजी करतोय. बघा ज्या प्रकारे ग्राउंडचा आपण जर विचार केला ना, लॉंग बाउंड्री आहे, 2 धावा इथे सहजगत्या येत असतात. त्यामुळे इथे सिंगल्स आणि डबलला इतकं महत्त्व नाही आहे. जर तुमचं टार्गेट कमी असेल तर तुम्ही सिंगल डबलमध्ये नक्की डील करू शकता. मात्र ज्यावेळेस टार्गेट मोठं असेल तर तुम्हाला पॉवर प्लेचे जे 2 षटक आहेत त्याचा भरपूर फायदा घ्यावा लागणार आहे. 4 षटकांचे सामने तिथे 1 ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे. आणि त्यानंतर नियम देखील खूप भारी आहेत. 4 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतील पुढं उर्वरित शेवटच्या षटकापर्यंत. हा देखील एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ग्राउंड शॉट जे आहेत ना ते खूप चांगल्या प्रकारे इकडे पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा इथे मात्र ऑफसाईडच्या रिजनला मारण्याचा प्रयत्न केला होता. बीट होतोय बॅट्समन साहिल. चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल स्वीकार यांच्या माध्यमातून. आतापर्यंत बांधून ठेवलेलं शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या रिजनला. तिथं पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, दुसऱ्या धाव प्रयत्न आणि गडी बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये कर्णधार कैफ येतोय. कर्णधाराने मात्र चांगला इथे आपल्याला बाईट दिला होतं. चांगलं स्पीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार स्वीकार पाटील. चला स्पीडअप करायचं प्लीज. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 40 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे शेवटच्या इनिंगचा. इथून जर मोठा फटका आला ना तर म्हणतात ना की ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या चिंचवडी मोठा फटका ठोकता तो निर्णायक ठरतो. तो तर आलेला नाही आहे. मात्र एक छोटी धाव सहजगत्या पूर्ण झालेली. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती लेगबायच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 41. आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जे धावांचं टार्गेट सेट केलं आहे ते मेहरा स्पोर्ट या संघाने 42 धावांचं आव्हान कशा प्रकारे चेस होतंय पाहूया आपण नेक्स्ट इनिंगमध्ये. नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघ. चला विनंती असेल बघा आपल्याला या गोष्टीसाठी खूप कन्सल्ट करायला पाहिजे की भिवंडी क्रिकेटमध्ये कधी नाणेफेकीसाठी कोणतेही कर्णधार असो किंवा संघ असो यांना धावेला आम्हाला पुकारायला लागतो. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट मित्रांनो एक शिस्तबद्ध क्रिकेट म्हणून ओळखलं जातो. बघा त्या साईडला एवढे स्टार खेळाडू नाही आहेत किंवा त्या साईडला इतक्या मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील होत नाही. मात्र त्या साईडला क्रिकेटच्या खेळाडूमध्ये जो डिसिप्लिन आहे ना तो दुसऱ्या कुठेही तुम्हाला डिसिप्लिन पाहायला मिळत नाही. भिवंडी क्रिकेट हा उंचावरती गेलेला आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ भिवंडी क्रिकेटला म्हटलं जातं मित्रांनो. क्रिकेटची पंढरी म्हणून म्हटलं जातं. मात्र इथे टाईमसाठी थोडं डिसिप्लिनची थोडी कमतरता आहे. त्या एक गोष्टीची उणीव आपल्याला पूर्ण करायची. हे आमचे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरचे दोन्ही कूलर. माताजी होम अप्लायन्सतर्फे आपण हे गरमीच्या मौसममध्ये 2 थंडे कूलर पाहू शकतो. आणि ज्याची गरज आता खेळाडूंना भासणार आहे तीच गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही संघ आलेले आहेत. आलोक मुकादम आणि सिद्धिविनायक संघाचा कर्णधार.
नंदुशेठ मात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करून घ्यायचे. सिद्धिविनायकचा कॉल असणार आहे. सिद्धिविनायकचा कॉल असणार आहे. हेड आणि आलेला देखील आहे टेल. इट्स अ टेल आणि हा हेड आहे मित्रा. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहेत आणि तुम्हाला बॅटिंग करायची. आपण त्वरित आपण ही मॅच संपल्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सिद्धिविनायक आणि एजे. सिद्धिविनायक या सॉरी फिल्डिंग येते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. मॅच लगेच सुरू होईल. आजचा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनल चा दिवस आहे. तुम्ही पाहताय कालपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. ममता चषक 2025. 42 धावांचं टार्गेट एक चांगला टार्गेट म्हणता येईल, कारण की 4 षटकांचा हा मॅच आहे. याच्यानंतर देखील 4 षटकांचा मॅच असेल. आज मेगा फायनल डे अर्थातच सन्मानी या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक आहेत सुनील बलिराम म्हात्रे आधारस्तंभ, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. गावातील युवा खेळाडूंना लेजंड असो किंवा गावातील उभरते सितारे स्टार खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म भेटावा म्हणून आदरपूर्वक ही स्पर्धा इथे भरवण्यात आलेली आहे. आणि त्याला कालपासून आमच्या गावातील खेळाडू एन्जॉय करताना आपण पाहतायत. मग आगरी समाज असो किंवा कोली, मग हिंदू असो किंवा मुस्लिम बंधू असो, मग मद्रासे असो ख्रिश्चन असो, सर्व जातीचे सर्व पगाडीचे सर्व खेळाडू खेळतात या स्पर्धेमध्ये. हे फार महत्त्वाचं आहे. तो मैच की शुरुआत 42 रनों का टारगेट यहाँ पर रखा है और बल्लेबाज आ चुके हैं. पहली गेंद फेंकने के लिए बिल्कुल तैयार गेंदबाज शाहरुख ने आज निराश किया. बल्लेबाजी में अच्छी गेंदबाजी करनी होगी. दोनों ओपनर्स आ चुके हैं. स्ट्राइक पर बल्लेबाज बिल्कुल तैयार होते हुए अनिकेत. नो स्ट्राइक पर अमोल. शाहरुख की पहली गेंद लेकर वे भी डाइज एन से गेंदबाजी करते हुए. काफी अच्छा ऑलराउंडर है शाहरुख, लेकिन अब गेंदबाजी पावर प्ले का ये ओवर काफी महत्वपूर्ण ओवर है और फेंकने के लिए बिल्कुल तैयार होते हुए गेंदबाज. अंपायर का इशारा आता हुआ ये मैच शुरू होता हुआ, दूसरा इनिंग शुरू होता हुआ. अब इस मैच में अंपायर जो है संदीप पाटिल और साथ ही साथ लारा सर. पहली गेंद फुल टॉस गेंद फेंकी थी, वहां पर शाहरुख ने नहीं भाग पाए वहां पर बल्लेबाज. कहीं ना कहीं पहले ही बल्ला घुमा था वहां पर बल्लेबाज का और ये डॉट गेंद. शुरुआत अच्छी की है. फुल टॉस गेंद से शुरुआत की है शाहरुख ने. डॉट गेंद उन्होंने फेंकी है. अगली गेंद इस ओवर की पटकी हुई गेंद, फिर से एक बार बाहर की जानिब कटती हुई गेंद. सही फैसला किया अंपायर संदीप पाटिल ने. ऑफ स्टंप की जो वाइट की पट्टी उसके बाहर से ये गेंद निकली थी. एक रन से टीम का खाता खुलता हुआ. काफी दर्शक जुड़े हैं, सभी का हार्दिक स्वागत यूट्यूब के माध्यम से. आज बड़ा मुकाबला हिंदुस्तान और पाकिस्तान के बीच में, जहां पर बल्लेबाजी कर रही है पाकिस्तान टीम, जिन्होंने अब तक 15 रन बनाए. अब ये देखिए डॉट गेंद, फिर से एक बार कमबैक करते हुए गेंदबाज. अच्छी गेंदबाजी होती हुई शाहरुख द्वारा. इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार लॉब किया सामने की ओर. स्टैंड एंड डिलीवर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 6 रनों के लिए. क्या बल्लेबाजी हो रही है. 42 टारगेट, 42 रनों का टारगेट है और पीछा लगभग अच्छा होता हुआ अब मैं कहूंगा
सिक्सर जड़ चुके बल्लेबाज। फिर से एक बार जोरदार अपील होती भी, बैटर आउट, एज एंड गॉन, बड़ी सफलता, बल्लेबाज आउट होते हुए। क्या गेंदबाजी हो रही है। हालांकि पिछले गेंद पर सिक्सर जड़ा था बल्लेबाज अनिकेत ने, उनको अब लौटना होगा डगआउट में निराश होकर कदमों के साथ बाहर निकलते हुए। उनकी जगह पर अब नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए। हरीश हरीश ने पिछले मैच में काफी अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन शाहरुख भी अच्छे गेंदबाज है, उन्होंने साबित किया। सिक्सर जड़ा उनके अगेंस्ट और उन्होंने फिर से एक बार कमबैक किया विकेट के साथ। काफी खूबसूरत ऑर्गेनाइज किया इस टूर्नामेंट को। इस टूर्नामेंट के फोकस में सुनील मात्रे साहब की ओर से ये टूर्नामेंट रखी गई है। सभी ममता सहकारी जो है, सभी ने काफी मेहनत दी इस टूर्नामेंट के लिए। काफी दर्शक यूट्यूब के माध्यम से इस मैच को देखते हुए, सभी का हार्दिक स्वागत। प्रिंस मूवीज चैनल पर यह मैच दिखाया जा रहा है। अगली गेंद इस ओर की अंदर के जानिब काटी थी इस मर्तबा, डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी इस ओवर में। रन बने 7, 1 विकेट के नुकसान पर। अगले मुकाबले में आलोक मुकादम इन एक्शन, साथ ही साथ आयन करेल इन एक्शन में। बड़ा मुकाबला, सिद्धिविनायक इस ओर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलकर मारने की कोशिश, विकेट के ऊपर से गेंद गई थी, डॉट गेंद। तो इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। पावर प्ले में सिर्फ 7 रन बने 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा झालेल्या आहेत आणि 1 विकेट जो आहे गमावला गेला आहे। मायरा स्पोर्ट्स टीम संघाने लक्ष जो ठेवलेला आहे 42 धावांचं, आता 42 धावांचा पाठलाग करताना टीम सध्या बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय। चला फिल्डिंग लावून घ्या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। आज थोड्याच वेळात जे जे पाहुण्यांना निमंत्रण कार्ड दिलेलं आहे ते पाहुणे थोड्या वेळात तिथे पोहोचतायत। म्हणूनच तर सुनील दादा मात्रे देखील आपल्या तयारीमध्ये, आपल्या अंदाजामध्ये या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। संकेत मात्रे, आनंद हलवाईचे प्रोप्रायटर, कालपासून पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत काल होते, आज देखील पहिल्या चेंडूपासून आपल्या सोबत आतापर्यंत आहेत। संध्याकाळपर्यंत ते देखील आपण पाहतोय या व्यासपीठावर पाहायला मिळतील। थोड्याच वेळात अनबान शान असणारे कोणगावचे, ज्यांच्या माध्यमातून 70-70 बिग बॅश ऑर्गनाइज करण्यात आला होता, त्यांना देखील निमंत्रित कार्ड दिलेला आहे, त्यांचं देखील शुभागमन होईल। आता सध्या गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता अगदस की पहली गेंद और निकाल दी पीछे की ओर, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों की। बाहर फरार होती हुई 4 रनों के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद अगदस फिर से एक बार खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद। फाइट बैक करना होगा, यहां से रन बनाने जरूरी है। टीम के कैप्टन केप काफी खुश है, अब तक अच्छा क्रिकेट खेला है मायरा स्पोर्ट टीम ने। इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज फिर से एक बार गैप में खेलना चाहते थे, गली में मिस्टेक होती भी, 1 रन पूरा किया, दूसरा लेने की कोशिश हो रही है वहां पर, अमोल ने दूसरा रन चुराया वहां पर। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ, एक्सपर्ट स्कोरर बता रहे हमें 13 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 29 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। फिर से एक बार टॉप एज, हवा में
गेंद और फील्डर गेंद के नीचे, ये देखिए क्या छोटा सपना टूटा गेंदबाज का। अब ये क्या हुआ, अब ये भागम भाग होती भी मैदान के अंदर, लाठी चार्ज क्रिकेट, अमोल अभी भी मना कर रहे वहां पर। ये अच्छा क्रिकेट नहीं है, जहां पर रन थे, रन लेने जरूरी थे वहां पर। 2 रन जरूर पूरे हुए, लेकिन 2 रन और मिल सकते थे, वही वहां पर हरीश चर्चा करते हुए अमोल के साथ। अब मायरा स्पोर्ट अपना संतुलन खोड़ बैठी है वहां पर, ऐसे ही कह सकते हैं हम। फील्डिंग अच्छी करनी होगी, गेंदबाजी अच्छी हो रही तो फील्डिंग अच्छी करनी होगी। स्कोर 15, 1 विकेट के नुकसान पर। 25 रन बन चुके पाकिस्तान टीम के, विकेट की तलाश में भारतीय टीम। गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए, अकदस प्ले स्टैंड एंड से गेंदबाजी कर रहे हैं, अंबर के बाएं हाथ के एंड से गेंदबाजी हो रही है। अंपर लारा, मेन अंपर, अगली गेंद लेग कटर करने की कोशिश, सीधी निकलती हुई गेंद डॉट के साथ। अब स्कोर अटकता हुआ 15 पर। इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज, पटकी भी गेंद इन पिल के ऊपर से निकल दिए गेंद को, गली में फील्डर काफी दूर है और गेंद, और 2 फील्डर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। स्कोर 19 रन 2 ओवर की समाप्ति पर। अब यहां से रन चाहिए, हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे। 12 गेंदों में यहां पर हमारे एक्सपर्ट स्कोरर हमें बता रहे कि रन चाहिए 22, 23 रन चाहिए, माफ कीजिए 23 रन चाहिए 12 गेंदों में, मैच बन सकता है। पानी दिया जा रहा है बल्लेबाजों को, अब तक गेंदबाजों को पानी पिलाया उन्होंने। उनमें संदीप पाटिल ने आधी बॉटल तक खत्म की। यही होता है, पानी बल्लेबाजों को लेकर जाते, लेकिन अंपर्स भी काफी समय से मैदान के अंदर है, उन्होंने आधी बॉटल खत्म की। वाटर कूल है तो अंपर भी कूल है, संदीप पाटिल। दोस्तों संदीप पाटिल एज ए एम्पर ज्यादातर कम दिखते, लेकिन वो एक ऑपरेटर है, डीजे ऑपरेटर है वो, और साथ ही साथ एसी फ्रीज सब बनाते हो। संदीप पाटिल नो डाउट बड़े महान अंपर से हमारे दोस्त थे। तो गेंदबाज शुरू होना है आपको अब फिर। साहिल गेंदबाज पहली गेंद लेकर इस ओवर की। पहली गेंद को भेज दिया। मैं तो कहूंगा कि ये गेंद वापस नहीं आएंगी मैदान के बाहर अंदर।
ओवर पिच गेंद की थी गेंदबाज साहिल ने, और पूरी तरह बल्ले के रडार में गेंद आई थी और इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा था हरीश ने 6 रनों के लिए। बेहतरीन सिक्सर जड़ा था उन्होंने, खूबसूरत बल्लेबाजी होती हुई। अब कहीं ना कहीं शॉर्टकट से जाना चाहती है टीम। 25 रन बने, अगली गेंद इस ओवर की। फिर से एक बार मारना चाहते थे लेकिन इस टाइम ओ विकेट कीपर सलमान थे वहां पर, एक जमाने के हीरो, लेकिन इस मैच में जीरो। ये कैच पकड़ना जरूरी था उन्हें। गेंदबाज काफी निराश साहिल। फिर से एक बार उड़ाया गेंद को, ये भी जाएंगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। भी खाना खाने का टाइम हो चुका है तो सभी एंजॉय करते हुए। स्कोर 32 रन। आप मारते रहो जब तक हम कहेंगे नहीं कि आप जीते हो। अब यहां से 10 रन चाहिए। अच्छा स्ट्रोक, क्रॉस बैट से खेला हुआ यह स्ट्रोक कॉर्नर पर 1 रन बना। अमोल और हरीश काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। हालांकि एक गलती हुई थी वहां पर क्रीज के ऊपर, जहां पर हरीश काफी निराश थे अमोल के ऊपर, लेकिन अमोल ने भी साबित किया कि हम भी अच्छे स्ट्रोक खेल सकते हैं। अब यहां से 9 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। कितने गेंदी बची है हमारे स्कोरर? 8 गेंदे बची है, लेकिन एक सिंगल से खुश हो सकते हैं अमोल, क्योंकि उन्हें स्ट्राइक मिली है। 34 रन बने, 8 रन चाहिए अब। अगले मैच के लिए बिल्कुल तैयार होते हुए अयान करेन। राइजिंग प्लेयर है इस एरिया के अयान करेन। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, मूड बना दिया इस स्ट्रोक ने। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। तो अब यहां पर 4 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। स्कोर बना है 38 रन, 42 का टारगेट है। ये देखिए पानी लेकर मैदान के अंदर कौन जा रहे हैं। पिछले मैच के हीरो, इस टूर्नामेंट के सबसे महंगे प्लेयर बने थे वो, जिन्होंने 2500 का इनाम प्राप्त किया था, विदु नायर। वो संचालक है इस टूर्नामेंट में, विदु नायर, जो पानी पिला रहे हैं। वो एक पुण्य का काम कर रहा है। वो कहते हैं ना, जिसने पैसे को पानी पिलाया उन्होंने जन्नत को नीचे दिखाया। तो पानी अंदर से बाहर ड्रिंक्स ट्रॉली आती हुई विदु नायर अब डगआउट में फिर से एक बार अपने साथियों के साथ में बैठे हुए। लेकिन यहाँ पर अभी भी इस मैच को जीतने के लिए चाहिए रन, जो हमारे स्कोरर बता रहे। आने वाली गेंदें बची 6 और 4 रन। क्या फिर से एक बार कल का दिन याद दिलाएंगे गेंदबाज? कल दुबे जी निराश हुए थे, कैप्टन सचिन बने थे कल की हीरो, जादूगर गेंदबाज। कल काफी प्लेयरों का सपना टूटा इस टूर्नामेंट से, जहां पर खासतौर पर हिमांशु पहले मैच में निराश होकर घर पे गए। लेकिन आएंगे वो, शाम के टाइम में जरूर आएंगे वो।
फिर से एक बार शुरुआत तो हुई है कल की जीत सी, और बल्लेबाज भी आउट होंगे। वो कहते हैं ना, प्रश्न हरेशला नक्कीच मी करेल की तू चांगली बॅटिंग केली आहे, तुला थांबणं फार महत्वाचं होतं. एक सिंगल डबल देखील मॅच जिंकू शकतो. काल असेच स्ट्रोक खेळण्यासाठी फलंदाज वारंवार प्रयत्न केले आणि त्या 2 धावा डिफेन्स झाल्या होत्या. सुरुवात तर तीच झाली आहे. पहिल्या चेंडू विकेट आलाय. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर चांगला स्ट्रोक खेळलाय. डोक्याचा वापर म्हणेल मी. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता चुकी झाली फिल्डिंग संघाच्या साईड ना आपण पाहतोय. आता येणारे 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. स्वीकार एक तगडा फलंदाज आहे कोणगावचा. सुरुवात 2 धावाने केली आहे. क्लासिकल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातोय. पहा, सेन्सिबल क्रिकेट याला म्हटलं जात आहे. ये पहा, हेच या गोष्टीची कमी होती. ती गोष्ट देखील पूर्ण झाली आणि आता मायरा स्पोर्ट्स संघ या स्पर्धेच्या बाहेर. खूप खूप अभिनंदन टीम जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. रेवा स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन. विदू नायर कॅप्टन अँड टीम. हार्ड लक बॅड लक टीम.